यंदा शेतामध्ये तुरीला चांगलाच बार आला आहे. माया शेतीमध्ये मेथी चांगली झाली आहे आणि सांबार पण आहे थोडा बहुत. माया शेतीमध्ये तर ह्यावेळेस मी सर्वच पेरलं होतं. तुरी, मेथी, टमाटे, सांबार सर्व चांगल्या प्रकारे पीक आलं. थंडी पण यंदा खूपच आहे बाबा. हो बाबा, मला तर थंडी लागते. मी आपली कान टोपी वगैरे बांधूनच राहतो. हो बरोबर आहे. तर थंडीमध्ये सर्वात पहिले थंडी तुझ्यावरच येते. आपण आपल्या सोयीनं राहायचं. फालतू सर्दी खोकला आणि ताप आला तर डॉक्टरकडे पैसे भरावे लागते. कायले डॉक्टरकडे पैसे भरावे लागते? घरगुती औषध घ्यायची, काढा करून मागायचा मस्त बायकोले. त्यानंच तर तुझी सर्दी खोकला ताप गायब होते. हा, घरगुती उपाय तर करतोच आपण. यंदा दिवाळीमध्ये चांगलीच थंडी पडली. आता राहते हे चांगली मार्गशीर्ष पर्यंत. मार्गशीर्ष पर्यंत कुठं वहिनी, हे चांगली पौष पर्यंत राहीन. संक्रांतीनंतर थोडी ऊन पडणं चालू होईल. हो बरोबर बोलत आहे तुम्ही भाऊजी. जाणं बेटा, झोपून जाणं. झोप येऊन गेली. आई तू चल ना. थांब येतो बेटा. त्या रामानं ह्यावेळेस सगळ्या फळभाज्या पेरल्या, पण चांगलं झालं त्याच्याकडे पीक. शेतीमध्ये कष्ट करू, चांगलं पीक येणारच आहे. आज मी बाजूच्या गावामध्ये गेलो होतो. तिथं काहीतरी भजन कीर्तन आहे. आपण जाऊ का तिथं? कधी आहे? परवा आहे. सकाळ वकाळच आहे. आपल्याला लवकर लवकर निघावं लागन. हो जाऊ ना, सर्वच जाऊ. आम्ही पण बायका येऊ तुमच्यासोबत. चला ना मग, का हरकत आहे. राधा, आपण पटापट कामं करून आपणही चाललं जाऊ. हो जी काकू. चला आता झोपू, खूप रात्र होऊन राहिली. हो चला. थंडी यंदा जास्तच आहे. हो ना. मला 2 वाकळा पांघराले दे. थंडी लागून राहिली खूप. ठीक आहे, आणतो मी दुसरी वाकळ. झालं का हो काकू अंगण साडायला रांगोळी? हो वा बाई, आताच झाला. या थंडीमुळे काही उठूशा नाही वाटत लवकर, पण रोजच्या वेळेलाच जाग येते. हो ना, आपण ज्या वेळेस उठतो तेव्हा आपल्याला बरोबर जाग येते. महाराज आले हो सकाळी सकाळी. हो का जी? बाई, कसं सर्व काही ठीक आहे? हो जी, सर्व ठीक आहे. आज इकडे कसं का? तुमच्या गावचे रामराव आहे ना, त्यांच्याकडे पूजा आहे आज, म्हणून आलो. अच्छा अच्छा, ठीक आहे. चला येतो मग मी. ठीक आहे जी. हे महाराज पूजा चांगली सांगते. हो, मी पण बोलवतो त्यांना काही पूजा राहिली तेव्हा. चलाची काकू, जातो मी. बोलत बसू तर कामं नाही होणार. थंडीचे लवकर लवकर कामं आटोपले तर चांगलं वाटते. हो ना. हे घ्या चहा. खाटेवर ठेवू का? हो ठेव. बरं झालं तू चहा इथंच घेऊन आली तर. थंडीच्या दिवसामध्ये उन्हामध्ये गाणे ऐकत चहा प्यायले वेगळीच मजा येते. तू पण आपला चहाचा कप घेऊन ये इथंच. नाही रे बाबा, मला पुष्कळ सारे कामं आहे. मी कामं करतो. थंडीत लवकर लवकर उरकले कामं तर चांगलं वाटते. ठीक आहे. गप्पा गोष्टी करत करत भाजी तोडणं पण होऊन गेली. हेच मजा राहते थंडीची. केव्हाही आपण गप्पा गोष्टी करत बसू शकतो. नाही तर उन्हाळ्यात घामानं न गरमीनं त्रासून जाते बाबा जीव. थांब भाजी, सर्वांसाठी चहा मांडतो मी. जमलं तर मग भाजी तोडण्याचा काहीतरी फायदा झाला. क्या बातें हो रही है? अरे ये भाभी तू पण. खूप मजा येऊन राहिली. राधा आता चहा पण मांडून राहिली. हो बस भाभी, मी चहा मांडतो. ठीक है,